महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे। महाराजांनी त्या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन दोन्ही सैनिक जवळ आता युद्ध होणार, आता मारामारी होणार। कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की आता युद्ध होणार, तलवार काढला वार होणार। तोपर्यंत 60,000 मावळ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला भागो। पण एक लक्षात ठेवा, जंगलाच्या बाहेर जी तुम्ही 2 पोरू उभी केल्याचा त्यासनी सांगा मोऱ्या दिसात वरडत नसत्यात। एवढंच वाक्य भरज नायकांचं महाराजांनी ऐकलं आणि महाराजांनी भरज नायकांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला। गुप्तहेर शिवपार्वतीने एक स्वप्न बघितलं। एक मुलगा हवा होता, कैलासा इतका निर्मळ। आणि 19 फेब्रुवारीला मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवप्रभू या मातीमध्ये अलौकिक संस्कार करते झाले। पण शिवप्रभूंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सुद्धा एकच होता हो, तो म्हणजे काय? समतेचा विचार। कुठलाही जात कुठलाही धर्म असू दे, पण नाही ही सगळी माणसं एका छताखाली आली पाहिजेत। याचं साधं उदाहरण आहे, महाराजांनी प्रतापगड घेतला। प्रतापगडावरती आई तुळजाभवानीचं महाराजांनी मंदिर बांधलं आणि आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या मिरवणुकीत महाराज सामील झाले। महाराजांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या देवीची पालखी खांद्यावरती घेतली। महाराज चालू लागले, पुढे ढोल ताशे वाजत होते। पण जाताना कोपऱ्यात काही माणसं उभारली होती। महाराजांनी बघितलं, अरे या ना, देवीच्या मिरवणुकीत तुम्ही सामील व्हा। नको महाराज नको। अरे या ना, या तिथे का उभारलात? नको महाराज, आमचा स्पर्श चालत नाही महाराज। महाराज म्हणले, काय म्हणला? तुमचा स्पर्श चालत नाही? होय महाराज। अरे इकडे या। अरे जी मूर्ती तुम्ही घडवलीत, ज्या दगडांची मूर्ती तुम्ही देवीत रूपांतरित केली, ते तुमचे हात, ते हात शिल्पकाराचे हात। ज्या हाताने देवी घडवली त्या देवीला तुमचे हात नाही का चालणार? अरे चूक। ही देवीची पालखी तुम्ही खांद्यावरती घ्या। या रयतेचा प्रत्येक माणूस हा एकमेकांच्या एकाच लेवलचा, एकाच समानतेचा आहे। हा समानतेची वागणूक त्यावेळी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली। शिल्पकारांच्या खांद्यावरती ती जगदंबेची पालखी दिली। खर तर हे विचारांचं वादळ अनेकांना जगण्याची प्रेरणा आणि लढण्याची प्रेरणा देऊन गेले। पण तुम्हाला माहिती आहे हे आलं कुठून? बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरगा महाराष्ट्रात आलं होतं। एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे जो लोक कल्याणकारी काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे। काय तो नाव माणसाचं? शेतकरी म्हणला, त्या माणसाचं नाव शिवाजी राजा। 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत पळत गेलं। पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, रक्त यायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं। का? महाराजांना बघायचंय। ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं। त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पीए। सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही जी, महाराजांना बघायचंय। असं काय काम करतोस? काय नाही जी, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो। असं? अरे मग आमच्या राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हणल्या, ध्यानातच नाही राहिलं। मग एक काम कर, महाराजांचे पीए, एक काम कर, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब, शिवाजी राजांवरती सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटाले। ते पोरग खाली गेलं। महाराजांचे पीए चायपेक्षा किटली गरम, काय सांगितल्याशिवाय पासच होत नाही। ते खाली गेलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं। ते आलं, सेनापती तुम्ही सांगितलं होतं उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलं नव, ऐकव। आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं। ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय, महाराजांच्या हयातीत लिहिलेलं एकमेव गाणं। त्या 12 वर्षाच्या पोराला धरलं, राजांच्या समोर येऊन उभा केलं। महाराज, ह्या लेखानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय। महाराज म्हणले, असं? ऐकव। आणि ते 12 वर्षाचं पोरग महाराज जिवंत असताना महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं। माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा। आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, इंद्र जबी जंब पर, बाळ वसु वंब पर, रावण सर दंब पर, रघुकुल राजे
पौन बारी वाह पर संबुरती नाह पर जोस स बाह पर राम द्विज राजे दावा द्रुम दृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर योमलेच बंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. प्रत्येकानं गाणं ऐकले. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराज म्हणजे कवी भूषण. वाह, इतकं सुंदर गाणं लिहिलात. बोला कवी भूषण, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? कवी भूषण लगीन आहे म्हणाले. हा महाराज, तेवढं जिल्हा मध्यवर्ती बँकेच बघा, का पोरला कुठं चिटकवताय का बघा. रक्त वेगळं होतं. महाराज हिरे माणिक मोती याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी त्या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन केलाय. हे आलं कुठून? मातीसाठी बलिदान द्यायचं आलं. हे आलं मावळ्यांच्या बलिदानातून. एकदा तानाजी मालुसरे राजांच्या भेटीला आले आणि राजांना म्हणाले, राज रायबाचं लगीन काढले बर का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला यायला लागते बर का. राजे म्हटला, अरे तान्हा, लेखा रायबाचं लगीन काढलास? होय राज, तुम्हाला यायला लागते. अरे पण तान्हा, लेखा कोंडाणा घ्यायचा म्हणतो रे. सर्रिशिमा घसरला तानाजी. औ राज, म्या जातो की. अरे पण तान्हा, तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. ताना खाली आला, घोड्यावरती बसला, हातातला पत्रिका फेकला, गेला गेला गेला. तानाजी असा गेला, गड आला पण आमचा सिंह गेला. शिवाकाशीत नाभिक समाजाचा होता. दिसायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची स्टाईल राजासारखी, डोक्यात एकच, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. डोक्यात एकच. या शिवाला 2 वर्षाची लेक होती. या शिवानं आपल्या लेकीला काय सांगावं? शिवा म्हणतो आपल्या लेकीला, लेके ऐक, जातोय तुझा बाप मृत्यूला मिठी मारायला जातोय, पण एक लक्षात ठेव, येणारा काळ माझी नोंद घेईल का नाही मला माहिती नाही, पण येणाऱ्या काळानं जर तुला विचारलं तुझा बाप कशानं मेला, तर छाती ठोकून सांग, माझा बाप जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आला, पण माझा बाप मरताना या मातीसाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अमर झाला. छाती ठोकून सांग. हे दिलंय हो, दिलंय इथल्या लोकांनी, इथल्या माणसांसाठी, इथल्या लोकांची, इथल्या पिढ्यांसाठी. पण विचारांचं वादळ कधी शमलं? ज्या दिवशी इथल्या रयतेला समतेची वागणूक देऊन महाराजांनी शेवटचा श्वास सोडला. पण महाराजांनी एक गोष्ट तुम्हाला आम्हाला फार सुंदर शिकवली. ती गोष्ट काय? महाराजांनी तुम्हा आम्हाला गनिमी कावा शिकवलाय. काय शिकवलाय? गनिमी कावा. सगळेच युद्ध हे तलवारीच्या बळावरती खेळायचे नसतात. काही युद्ध हे बुद्धीच्या बळावरती सुद्धा जिंकायचे असतात. हे महाराजांचं शिवचरित्र सांगते. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि महाराजांनी बोलवलं, हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा. मामा आले. महाराज बोलावणं धाडलं. मामा, खर्च फार झालाय, जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज, एक जागा आहे. कुठली? महाराज, पुण्याखंड सोलापूरला जाताना मध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका लागतो. त्या श्रीगोंदामध्ये बहादूरगड, बहादूर खानाचा गड आहे. असं सोनं किती आहे? महाराज, 1 कोटी नगद आणि 40 सोन्याची हंडेत. असं लुटू. पण महाराज, 2 लाख बहादूर खानाची फौज आहे. आणि महाराज थांबले. करूया उद्या आक्रमण? नाही मामा, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोला ना महाराज. मामा, आपलं सगळं सैनिक शेती करायला गेले. किल्ल्यावरती आता फक्त 60,000 रिझर्व्ह फोर्स आहे. कसं लढायचं? 2 लाख सैनिक आहे. मामा म्हणले, सांगा महाराज काय करायचं? आणि तो जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराजांनी सांगितलं, मामा मी सांगतो तसं करा. हा बोला ना, तुमच्याकडे किती सैनिक आहे? महाराज, माझ्याकडे 40,000. असं? तुमच्या 40,000, माझे 60,000, दोन्ही एकत्र केले किती झाले? नागठाणे लोक मुकी नाहीत ना? किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचं सैनिक किती आहे? 2 लाख.
महाराज म्हणाले, मामा लढाई करायची, पण त्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. आत टाकली. लढाई करायची म्हणतात, रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. त्यावेळी जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराज म्हणतात, मामा एक काम करा, 1,00,000 फौजीची 2 तुकड्या तयार करा. एक तुकडी 60,000ची करा आणि दुसरी तुकडी 40,000ची करा. मामा हा बहादूरगड, बहादूरखानाचा गड, बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो. या पुण्यामध्ये 60,000 आपले मावळे उभा करा आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये येतो. या कुरकुंबा गावामध्ये 40,000 मावळे घेऊन स्वतः मामा तुम्ही उभा राहा. आणि ठरलं, हा बहादूरगड, बहादूरखानाचा गड, 60,000 महाराजांचे मावळे बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे उभा राहिले आणि 40,000 मावळे घेऊन स्वतः हंबीर मामा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये उभा राहिले. सायंकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला आणि पहाटे 8 वाजता 60,000 मावळे पुण्याखंड पत पत बहादूरगडाच्या जवळ आले, किल्ल्याच्या जवळ आले. तसा बहादूरखानाचा सरदार पद गेला, हुजूर हुजूर मावळे आगे. काय दिवसा? बहादूरखान म्हणला, ही बहिणी दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत, किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे, हे कमीत कमी 3 लाख असतील. या बहादूरखानानं काय केलं, किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले, सगळी माणसे तयार केली. त्याचं 2 लाखाचं फौज तयार झाली. 60,000 मावळे पुण्याकडे पत आले. दोन्ही सैनिक जवळ. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की. आता युद्ध होणार, तलवार काढला, वार होणार. तोपर्यंत 60,000 मावळ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. 60,000 मावळे माघारी पळ सुटले. मावळे पुढं, बहादूरखान मागं, मावळे पुढं, बहादूरखान मागं. मावळे गायब. म्हणला भेली वाटतं, 60,000 आहे ती, मला वाटलं 2 लाख असतील. उगा डोक्याला ताप घेतला. हा बहादूरखान परत जितम करत पुण्याखंड बहादूरगडाच्या जवळ आला. हा बहादूरखान जितम करत पुण्याखंड जसा बहादूरगडाच्या जवळ आला, तसे 60,000 मावळे परत पुण्याखंड मागणं पळत आले. मावळ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं, छत्रपती संभाजी महाराज की. आता वार होणार. तोपर्यंत 60,000 मावळ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मावळे पुढं, बहादूरखान मागं, मावळे पुढं, बहादूरखान मागं. बहादूरखान म्हणला, काय लपाछपीचा डाव चालू आहे म्हणला. हे तोर येतात, माघारी पळून जातात, आता येणार नाहीत. मावळे गायब. हा परत आला जितम करत. हा बहादूरखान जसा जितम करत बहादूर किल्ल्याच्या जवळ आला, तसे 60,000 मावळे परत पुण्याखंड मागणं पळत आले. मावळ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, मारामारी होणार. 2दा फसवले, आता नाही होणार. तलवार काढला. तोपर्यंत कोणतरी म्हणालं, हर हर महादेव. एकच गर्जन झाली, वार होणार. तोपर्यंत 60,000 मावळ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मावळे पुढं, बहादूरखान मागं, मावळे पुढं, बहादूरखान मागं. तसा बहादूरखानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लई ताणलेत, आता यायची नाहीत, तू चूप भेट म्हणला. बिनी जातील तिथं वर ताणायची म्हणला. या 60,000 मावळ्यांनी बहादूरखानाला पळवत पुण्यात आणलं. जसं बहादूरखान पुण्यात आला, तसे 60,000 मावळ्यातले काही मावळे कात्रजकडे, काही मावळे स्वारगेटकडे आणि काही मावळे मावळकडे गेले. या बहादूरखानाला मावळे दिसायचे बंद झाले. आणि त्याला काय माहितीये, या सह्याद्रीत वारा, वादळ आणि मावळे आजपर्यंत या जगात कुणाच्या बापाला सापडले. इथं गनिमी कावा चालू झाला. जसा हा बहादूरखान मावळ्यांच्या पाठीमागं पळत पुण्यात गेला, तसे 40,000 फौज घेऊन बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामाला बातमी कळाली, ह्यो गेला त्यांच्या पाठीमागं पळत. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण? वॉचमॅन गेटमॅन थोपड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. खरं तर हंबीर मामांना जाताना सगळंच घेऊन जायचं होतं. घोडी कमी पडली. हंबीर मामाने जाताना किल्ला पेटवून दिला. हंबीर मामा गायब. आणि हो आला पुण्याखंड जितम करत. ह्यो पुण्याखंड जसा जितम करत बहादूर किल्ल्याच्या जवळ आला बहादूरखान, तसा बहादूरखानाला फक्त धूरच दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला. बहादूरखानाने विचारलं, क्या हो गया? हुजूर बहुत मारते म्हणला. अरे कौन? वो कम भक्त शिवबा के मावळे हुजूर मेरे पास आ म्हणला. कौन आ गए थे? हुजूर
वो मावळे आ गए थे क्या, तो हम किसके पीछे गए थे? मावळ्यांक हुजूर आया कौन था, मावळे हुजूर असं फसवले म्हणले. 60,000 मावळे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मावळे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती शिवप्रभूंनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय होती महाराजांकडे? सगळ्यात मोठी नवनिर्मितीचा ध्यास शोधलाय महाराजांनी. नवनिर्मितीचा तुम्हाला तानाजी मालुसरे कोंढाण्यावरती बघायला मिळणार, तिथं बाजी काका नाही बघायला मिळणार. तुम्हाला शिवाकाशीत कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती बघायला मिळणार, तिथं तुम्हाला तानाजी मालुसरे नाही बघायला मिळणार. प्रत्येक माणूस एकदाच एका मोहिमेसाठी महाराजांनी निर्माण केलाय, एकदाच तयार केलाय. तो परत 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 नाही वापरला महाराजांनी. परत महाराज जंगलात उभारले होते आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी डाव शिकवत होते. आणि महाराजांनी जंगलाच्या बाहेर 2 पोरं उभी केलेली आणि त्यासने सांगितलेलं की बाबा, बाहेरून कुणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसली तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे मला समजून जाईल बाहेरून कुणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. मग बाहेरून कुणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसली, जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरं हुबेहूब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायची. महाराजांना समजून जायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. महाराज ते सगळं दांडपट्ट्याचं प्रशिक्षण तिथं थांबवायचे आणि तिथं विटी दांडूचा खेळ चालू करायचे, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आता स्वराज्याची गाठ बांधली जाते. एकदा बाहेरून भरज नाईक येत होते. भरज नायकांना बघितलं जंगलाच्या बाहेर उभे केलेल्या 2 पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत आले, आपल्याच जिल्ह्यातले भरज नाईक. नायकांनी महाराजांना बघितलं. महाराज एक संधी द्या, तुमच्या स्वराज्यात काम करायची एक संधी द्या महाराज. महाराज म्हणले नाव काय तुझं? म्या भैरजी, रामोशी समाजाचा. असं जा, उद्या तुला मी बोलवतो जा. भैरजी नाईक जायला निघाले. 2-4 पावलं पुढं गेले, पुन्हा माघारी आले आणि महाराजांना म्हणाले, महाराज जातोय पण एक लक्षात ठेवा, जंगलाच्या बाहेर जी तुम्ही 2 पोरं उभी केल्याचा त्यासनी सांगा मोऱ्या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढंच वाक्य भरज नायकांचं महाराजांनी ऐकलं आणि महाराजांनी भरज नायकांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. गुप्तहेर मोसाद नावाची संघटना, ही संघटनेचं स्टेटमेंट आहे 2012 साली. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर भरज नाईक यांचा आदर्श घेतोय. भरज नायकांचं हत्यार काय? तलवार. चूक. भरज नायकांचं हत्यार डोळे आणि कान. हा माणूस फार कमी बोलायचा पण फार जास्त ऐकायचा. शत्रूच्या गोट्यात काय शिस्त आहे हे शत्रूला कळायच्या अगोदर जे शिवाजीराजांना कळत होतं ना, तर ते कोणामुळे? ते फक्त गुप्तहेर भरज नायकांमुळे. अरे अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले. पण माझ्या राजानं तानाजी, यसाजी, बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले, या स्वराज्यासाठी, या इथल्या मातीसाठी. पण या मातीची परिस्थिती महाराजांनी सुधरवली. पण या मातीला सगळ्यात मोठी अडचण आहे, इथल्या दगडांवरती जसे गवत उमलतात ना, तशी इथल्या दगडांवरती फितुरीची बीज मात्र फार लवकर उमसतात. शिवाजी महाराजांचं स्वराज्य शंभूराजांनी अभेद्य ठेवलं, पण आपल्याच लोकांनी गद्दारी केली, शंभूराजांची हत्या या मातीमध्ये झाली. या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे ती म्हणजे गद्दारी. गद्दारी झाली नसती तर या स्वराज्याचं देखणं स्वप्न वेगळं असतं.